माझ्या लक्षात आलं की आपल्यात जो आत्मज्ञानाबद्दल संवाद होतोय हे सगळं विशेषाधिकारातून येतंय. पण जर वर्ग आणि अर्थव्यवस्थेच्या शोषण करणाऱ्या रचना ज्या आहेत त्यावर अंतर्गत परिवर्तनाने उपाय मिळेल का? आणि ट्रूथ विदाऊट अपॉलॉजी मध्ये सुद्धा व्यक्तिअंतर्गत बदल हाच या व्यवस्थात्मक अन्यायाला उत्तर देण्याचा सर्वोत्तम मार्ग सांगितलाय. कोण सामोरे जाणार आहे या रचनांना? भिंतीमधीलच एक वीट ती भिंत पाडण्यात मदत करते का? असं कधी घडतं का? जाती व्यवस्था आणि त्यासोबत केलं गेलेलं दमन भारतात किती काळ टिकून आहे सांगा? फक्त गेली 5 वर्ष, 25 वर्ष, की अनेक शतकांपासून ती टिकून आहे, बरोबर ना? दलित म्हणजे त्यांना वर्णव्यवस्थेच्या बाहेरचं मानलं जातं. भारताच्या लोकसंख्येच्या जवळपास 20 ते 25% लोक अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये समाविष्ट आहेत. आणि यानंतर जे इतर शूद्र आहेत, ज्यांना आज आपण इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी म्हणतो, ते सुद्धा लोकसंख्येच्या जवळपास 50 ते 55% आहेत. दोन्ही मिळून 75% झाले. आणि सर्वाधिक दमित म्हणजे स्त्रिया. मग या उरलेल्या 25%मध्येही अर्ध्या म्हणजे सुमारे 12% स्त्रियांची शतकानुशतकांपासून दडपणूक झालेली आहे. तर मग एकूण एक दमित वर्ग किती झाला आता? 87%, बरोबर ना? आता मला सांगा, हा कोणता समाज होता जो इतक्या मोठ्या प्रमाणावर तब्बल 87% लोकसंख्येला शतकानुशतकांपासून दडपून ठेवू शकला? कोण बनवत होतं ही व्यवस्था आणि कोण पाठिंबा देत होतं अशा व्यवस्थेला? ही व्यवस्था तर टिकली आहे कारण त्या 87% लोकांना आतून अज्ञानात ठेवलं गेलं, जेणेकरून त्यांनी या व्यवस्थेला विरोध करू नये. स्त्रियांना असं बनवलं की त्या पुरुषसत्ताक व्यवस्थेचा पाठिंबा देतील आणि दमित वर्गांना सुद्धा घडवलं की ते जातीभेदाला समर्थन देतील. हे सगळं कसं झालं? बंदुकीच्या जोरावर? नाही. हे झालेलं होतं दीर्घकाळापर्यंत टिकलेल्या आत्मज्ञानाच्या अभावामुळे. हे सगळं टिकून राहिलं आंतरिक गुलामगिरीमुळे. आणि म्हणूनच आंतरिक सक्षमीकरण, बळकटीकरण, आतल्या अज्ञानाचं निर्मूलन यासाठी पहिला प्रयत्न करायला हवा